चिंचोटी कामन अंजूर फाटा हा महामार्ग 3 तासांपासून ठप्प आहे। श्रमजीवी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। चिंचोटी कामन अंजूर फाटा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं आहे। चिंचोटी कामन अंजूर फाटा महामार्गावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पडला आहे। नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका, गर्भवती महिला आणि वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। 528 कोटी रुपये सरकारने रस्त्यासाठी निधी दिला होता, तो निधी नेमका कुठे खर्च झाला असा प्रश्न आंदोलनकर्ते विचारत आहेत। आंदोलनस्थळी चुलीवर तांदळाची पेच तयार करून हे आंदोलन करण्यात आलं आहे। आंदोलन ठिकाणी स्थानिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे ठोस पाऊल श्रमजीवी संघटनेने घेतले आहे। जो काही मला प्रश्न विचारला, खरं तर तुम्ही सुद्धा या रस्त्याने गेला असाल आणि ही रस्त्याची परिस्थिती जर आपण बघत असू, ही काय 15 दिवसापूर्वी निर्माण झालेली नाही, तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था अशी आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती। शाळेत जाणारी मुलं असतील, गरोदर महिला असतील, कामगार वर्ग असेल, अशा येण्या जाण्यासाठी त्यांना जो काही त्रास होत आहे आणि प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी देत नाही। पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 528 कोटी रुपये खर्च हा फक्त देखभाल दुरुस्तीचा या ठिकाणी झालेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारची दुरुस्ती झालेली नाही। आणि म्हणून आज या रास्ता रोकोची आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत या शासनाच्या पैशाचा अपव्यवहार झालेला आहे त्याच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहील। अशा पद्धतीचं हे आजचं रास्ता रोको आंदोलन आहे। खरं तर ठेकेदार आणि अधिकारी हे संगनमताने शासनाचे पैसे लुटण्याचं काम करतायत आणि हे पैसे लुटत असताना कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा वचक हा सरकारचा नाही आहे। आणि म्हणून या परिसराची जनता संघटनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली। आंदोलनाची रूपरेषा कशी असणार? जे आम्ही आंदोलन सुरू केले ते मी या ठिकाणी अगदी 2 मिनिटापूर्वी सांगितलं की जोपर्यंत शासनाचा अपव्यवहार झालेला आहे त्याचा जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि जे बांधकाम मंत्र्यांनी जे 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे की हा पैसा गेला कुठे, याच्यामध्ये कोण कोण सामील आहे, तर याची SIT मार्फत चौकशीचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन रास्ता रोको हा सुरू राहील। आपण बघत असताल की आम्ही हा 5 मिनिटाचा आंदोलन या ठिकाणी करत नाही आहोत, तर या ठिकाणी लोकांची जेवणाची व्यवस्था, कनेरी पेज या ठिकाणी आम्ही रस्त्यामध्ये बनवण्याचं सुद्धा काम सुरू केलं। 2021 पासून जो रस्ता आहे इथे संबंधित झालेला आहे त्याच्यासाठी जवळजवळ कोट्यावधी रुपये खर्च केलेत, तरी सुद्धा हा रस्ता दुरुस्ती होत नाही। आणि याच्यासाठी जर कोणी अधिकारी असतील, संबंधित अधिकारी जे असतील किंवा कॉन्ट्रॅक्टदार असतील, कोणाला ठेकेदार कोणी असतील, ह्यांनी जो पैसा कुठे त्यांच्या खिशात गेलाय, कुठे गेलाय, त्यांनी काय भ्रष्टाचार केलाय हे पहिल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे। आणि खूप आम्हाला जो महिलांना त्रास होतोय, महिलांना असेल किंवा जो इथले शाळेतील मुलं असतील त्यांना सुद्धा त्रास होतोय, अशा ज्या मुलांना किंवा शाळेतल्या गरोदर बायांना जो त्रास होतोय याच्यासाठी आम्हाला फक्त अनेक ज्या महिला आहेत त्या गरोदर महिलांचा दगावलेल्या आहेत, खूप महिलांचा महिला सुद्धा दगावलेत, मुलं सुद्धा जी कामावर मुलं जातात ते सुद्धा दगावलेत। सकाळी जर मुलं कामावर निघाली तर संध्याकाळी आई बाप जे वाट बघतात की मुलं माझी घरी येतील, परंतु त्यांचा जर एखाद्याचा अपघात होतोय आणि ते मृत्युमुखी पडतात, अशा अवस्था या रस्त्याची झालेली आहे। अजूनपर्यंत ते काम काय मागणी तुमची? जोपर्यंत हा रस्ता किंवा हे ठेकेदार असतील यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आंदोलन संपवणार नाही।